हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. अनेक वेळा आपण पाहतो वकील नवीन प्रॅक्टिशनर यांना एकच डाऊट असतो. सेक्शन 138 अंतर्गत चेक बाउन्सची केस नेमकी कशी फाईल करायची, कोणत्या कोर्टात करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन त्याची ई फायलिंग कशी करायची. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेक्शन 138ची केस ऑनलाईन पद्धतीने कशी फाईल करायची हे पूर्णपणे स्टेप बाय स्टेप अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुमचा कोणताही डाऊट राहणार नाही. तसेच सेक्शन 138साठी लिमिटेशन पिरियड काय असतो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे चेक बाउन्स झाल्यानंतर नेमका कधीपर्यंत केस फाईल केली पाहिजे या विषयावर मी ऑलरेडी एक शॉर्ट पण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो नक्की बघा. मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ई फायलिंग करण्याआधी काही गोष्टी तुमच्याकडे तयार ठेवा, जसे की तुम्ही ड्राफ्ट केलेली कंप्लेंट, त्याच्याबरोबर जोडण्यासाठी काही डॉक्युमेंट्स, याची एक PDF स्वरूपात फाईल तयार करून ठेवा. आता आपण प्रत्यक्ष ई फायलिंग प्रक्रिया पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि तिथे ई कोर्ट फायलिंग किंवा ई कोर्ट सर्व्हिस ही वेबसाईट ओपन करायची आहे. येथे ॲडव्होकेट लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही आधी रजिस्टर नसाल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. जेव्हा तुम्ही लॉग इन करताय तेव्हा असा टॅब ओपन होतो, ज्यामध्ये तुम्हाला केस फायलिंग या ऑप्शनवर क्लिक करून न्यू केस फायलिंग यावर जायचं आहे. असा टॅब ओपन झाल्यानंतर तिथे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला केस फाईल करायची आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. नंतर कोर्टाचे नाव, एस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करायचे आहे. आपण इथे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट या कोर्टासमोर ही केस फाईल करणार आहोत आणि 138चं जे नेचर असणार आहे ते क्रिमिनल असणार आहे. त्यानंतर रिलीफ यामध्ये ऑलरेडी एक ऑप्शन येतो पनिशिंग रॉंग डूअर, यावर क्लिक करायचं आहे आणि केस टाईपमध्ये 138 असा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करायचं आहे. पुढे कंप्लेनंटचे नाव लिहायचे आहे आणि मोबाईल नंबर त्यांचा लिहायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून पुढे लिटिगंट असा टॅब ओपन होतो, ज्यामध्ये कंप्लेनंट आणि अक्यूजची यांची माहिती तुम्हाला लिहायची आहे. कंप्लेनंटमध्ये तुम्ही ज्याची केस फाईल करत आहे त्याचं नाव, जेंडर, एज, या ठिकाणी जे स्टार केलेले पॉईंट्स आहेत त्याचीच माहिती भरू शकता तुम्ही, बाकीचे नाही भरले तरी काही प्रॉब्लेम नाही. हे झाल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढे अक्यूजची माहिती भरायची आहे. अक्यूजचे नाव, जेंडर, एज, ॲड्रेस, मोबाईल नंबर असेल तर, ईमेल असेल तर, ही सर्व माहिती भरल्यानंतर एकापेक्षा जास्त अक्यूज असेल तर त्या दोघांचीही तुम्ही माहिती यामध्ये भरू शकता. सेव्ह या बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे फॅक्ट डिटेल्स याचा एक टॅब ओपन होतो, जो कंपल्सरी नाही आहे, तो नाही भरला तरी चालेल. पुढे जाऊयात, ज्यामध्ये तुम्ही पोलीस स्टेशन असा टॅब ओपन होतो, जो कंपल्सरी आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशन किंवा प्रायव्हेट कंप्लेन यावर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, स्टेट जे असेल ते टाकायचं आहे आणि पोलीस स्टेशनचा कोड असणार आहे. म्हणजे कुठे हा ऑफेन्स घडलेला आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनचं नाव लिहायचं आहे. पुढे नेक्स्ट करून केस डिटेल्स हा टॅब ओपन होतो, ज्याच्यामध्ये कॉज ऑफ ॲक्शनचे डिटेल्स लिहायचे आहे. कॉज ऑफ ॲक्शनमध्ये तुम्ही डिटेल सांगू शकता. कॉज ऑफ ॲक्शनची डेट कधी अरोज झालेली आहे, त्यानंतर रिटर्न मेमो कधी आला आहे, डिमांड नोटीस कधी पाठवली आहे, ती सर्व कधी झालेली आहे आणि अशा प्रकारे सर्व लिमिटेशन पिरियड्स रिलेटेड फॅक्ट्सही त्यामध्ये सांगू शकता. डेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन लिहायची आहे. प्रेयरमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे अजून काही लिहायची गरज नाही. त्यानंतर ॲक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि सेक्शन 138 असा सिलेक्ट करून पुढे सेव्ह या बटनावर क्लिक करून नेक्स्टमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे तुमची ही केस ई फाईल झालेली आहे आणि तुमची ड्राफ्टमध्ये ही केस येते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट प्लिडिंग्समध्ये जायचं आहे. प्लिडिंग या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स तुम्ही PDF स्वरूपात ठेवलेले आहेत ती फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. कंप्लेंट आणि त्याच्यासोबतचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर इंडेक्सिंग करू शकता तुम्ही. ई साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती ई साईन करायची आहे, ज्याप्रमाणे ते प्रॉपर डॉक्युमेंट ऑथेंटिकेट होईल. हे झाल्यानंतर प्लिडिंग याच ऑप्शनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग असा ऑप्शन येतो, ज्या ठिकाणी आपण ओथ रेकॉर्ड करणार आहोत. तो टॅब ओपन झाल्यानंतर न्यू केस याच्यावर क्लिक करायचं आहे. ई फायलिंग नंबर टाकायचा आहे. डॉक्युमेंट जे जोडलेलं आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला क्लायंट नेम, कोणाची ओथ रेकॉर्ड करताय ते सिलेक्ट करायचं आहे आणि रेकॉर्ड युअर ओथ या बटनावर क्लिक करून ओथ लाईव्ह रेकॉर्ड करायचे आहे. तशा प्रकारे ते सबमिट करून नंतर आपण ई पेमेंटच्या ऑप्शनवर जाणार आहोत, जिथे आपण न्यू केस सिलेक्ट करून ई फायलिंग नंबर जो असणार आहे त्याला ऑलरेडी आलेला आहे. पेईचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर आणि अमाऊंट, म्हणजे तुमच्या कंप्लेंटनुसार किती त्याचं व्हॅल्युएशन आहे, कोर्ट फीस किती लागणार आहे तशी अमाऊंट तिथे टाकायची आहे.
ही कोर्ट फीस तुम्ही ऑनलाईनही पे करू शकता, जिथे तुमचा मोबाईल नंबर, OTP, ई-ग्रास असा टॅब ओपन होईल. UPI किंवा QR कोड याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. हे झाल्यानंतर JRN क्रिएट होतो. व्ह्यू ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसचे नाव, व्ह्यू चलन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला JRN नंबर भेटतो. मेन टॅबवर यायचं आहे, जिथे ड्राफ्टमध्ये ती केस ऑलरेडी येते. त्यामध्ये ओथ रेकॉर्डिंग, डॉक्युमेंट्स हे बघायचं आहे आणि पेमेंटचा JRN नंबर तिथे अपलोड करायचा आहे. ते झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची केस सक्सेसफुली ई-फाईल होते. त्यानंतर काही दिवसात ॲक्नॉलेजमेंट नंबर त्याचा जनरेट होतो. तो फ्युचर रेफरन्ससाठी जतन ठेवा. ई-फायलिंग केल्यानंतर कोर्टकडून स्क्रुटिनी होते. जर काही डिफेक्ट्स असतील, पोर्टलवर ऑब्जेक्शन येते, ते ऑनलाईन रेक्टिफायही करता येते. केस ॲक्सेप्ट झाल्यावर केस नंबर अलॉट होतो आणि पुढील तारखेची माहिती मिळते. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की सेक्शन 138 अंतर्गत चेक बाउन्स केस ऑनलाईन ई-फायलिंग कशी करायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.